नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण साले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पिंटू भाऊ मुलगीर, मुक्काम पोस्ट महातपुरी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी यांच्या प्लॉटवर. तर इथं आता सरी पाडून घेतली आहे. 5.5 बाय 1.5 असं अंतर करायचं आहे ऊसासाठी. तर ऊसाची लागवड अजून करायची राहिली. तर सरी मारली. सरी मारून मोकळं पाणी सोडलं थोडंसं हलकं, कारण जेणेकरून माती व्यवस्थित दबून जाव. आणि आता थोडंसं रान वापशाव आलं की आता 5.5 फूट बाय 1.5 फूट अशी लागवड आहे ऊसाची. तर 5.5 बाय 1.5 फुटावर आपल्याला इथं 2 डोळे टाकायचे. तर डोळे कसे टाकायचे तर मी तुर्तास दाखवतो तुम्हाला डोळे कसे टाकायचे. हा हे जुनं टिपरू आहे. इथं समजा डोळा आहे हे, आणि इथं पण डोळा आहे असं समजा ग्राह्य धरा. तर हे डोळे असे टाकायचे, इथं असे उभे, असे 2 डोळे टाकायचे असे उभे. हे एक डोळा आणि इथं एक डोळा आहे ग्राह्य धरा. आणि याच्या 1.5 फुटावर, परत याच्या 1.5 फुटावर, इथं 1.5 फुटावर परत असे 2 डोळे टाकायचे. लगातार एकच डोळा घ्यायचा, एका टिपऱ्याला एक डोळा घ्यायचा आणि 1.5 फुटावर 2 डोळे टाकून द्यायचे. कशामुळं? कारण आता थंडीचं वातावरण आहे, आणि थंडीचं वातावरण असल्यामुळं हिवाळ्यामध्ये आता मकर संक्रांती जवळ आली. तर मकर संक्रांतीला खूप थंडी असते. तर ह्या थंडीमध्ये टेम्परेचर कमी असतं, आणि टेम्परेचर कमी असल्यामुळं जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतो. आपल्याला जर्मिनेशन व्यवस्थित होण्यासाठी 40 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असतं. तर 40 डिग्री सेल्सिअस तापमान हिवाळ्यामध्ये जवळपास सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत ऊन पडत नाही आहे. 11 ते 4 वाजेपर्यंतच थोडंसं 35-40 किंवा 42पर्यंत टेम्परेचर राहतं. पुन्हा 3 ते 4 वाजल्यापासून टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होतं, आणि रात्रभर पण टेम्परेचर 0- जाऊ शकतं, एवढी थंडी आहे. तर 10 ते 15 टेम्परेचर जातं, कधी 0- पण जातं. तर यामुळे काय होतं की टेम्परेचर जर लो असेल तर जर्मिनेशन कमी होतं. त्यामुळे त्या जर्मिनेशनच्या त्या कालावधीमध्ये जर समजा आपल्या जमिनीमध्ये जमीन ही चिकदाड आहे, म्हणजे चुनखडीयुक्त आहे, त्यामुळे काय होतं, चुन्याचा परिणाम त्या डोळ्यावर होतो, कमकुवत डोळ्यावर, किंवा जे डोळा व्यवस्थित फुगलेला नाही आहे किंवा उगवणशक्तीसाठी योग्य नाही त्या डोळ्यावर त्या चुनखडीचा परिणाम होतो. आणि चुनखडीचा परिणाम झाल्यामुळं ती चुनखडीयुक्त स्वाईलमुळं ते डोळा सडायला लागतो, आणि तो डोळा सडून जातो. त्यामुळे जर्मिनेशन हे कमी होतं. म्हणजे जर्मिनेशनची C/N रेशो किती येतो इथं, 60 ते 65 येतो. मग 60 ते 65 जर आला आणि 2 डोळ्याचा आपण जर लागवण केली टक्कर पद्धतीनं, तरीही तिथं 1 1 किंवा 2 1 3 1 असं तूट पडते, म्हणजे तुटाळ पडतात, ज्याला आपण खांडवे म्हणतो. आणि ते खांडवे भरण्यासाठी पूर्ण 1 महिना गेल्यानंतरही आपल्याला लक्षात येत नाही आहे की कसे खांडवे भरायचे. आणि पाहता 1.5 ते 2 महिने होऊन जातात. आणि 1.5 ते 2 महिने जर होऊन गेले, मग परत शेतकरी बेणं तोडून ते खांडवे भरण्याचा प्रयत्न करतो, पण तिथं ते खांडवे योग्य बसत नाही. कारण कशामुळं? कारण 1.5 महिन्यापूर्वी निघालेला डोळा आणि आज तुम्ही भरत असलेले खांडवे याचा कधीच जोड बसत नाही. आणि त्याचा जर नाही जोड बसला तर प्लांट पॉप्युलेशन आपल्या प्लॉटमध्ये कमी भरतं, आणि जवळपास 25 ते 30% आपलं क्रॉपमध्ये नुकसान होतं वार्षिक. तर त्यामुळे काय करायचं की अशा पद्धतीने मी जे आता सांगितलं, अशा पद्धतीनं जर लागवण तुम्ही केली, तर जिथं आजच्या घडीला 60% जर्मिनेशन, 65% किंवा 70% आहे, तर ते आपण काय धरूया 50%च आहे. म्हणजे आपला एकच डोळा उगवणार आहे. 2 डोळे जे टाकलेत आपण समोरासमोर, ते एकच डोळा उगवणार आहे, असं आपण ग्राह्य धरूया. म्हणजे काय होईल की 50% जर्मिनेशन आपण जर ग्राह्य धरलं, तर आपली 100% लागवण सक्सेस होईल. आणि आपल्या रानामध्ये 100% जर लागवण सक्सेस झाली, तर आपल्याला माहितीच आहे की पेरणीला जर आपला प्लॉट जर योग्य बसला, तर तो शेवटपर्यंत चांगलाच परफॉर्मन्स देत असतो, है ना. शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ गोमटी, आणि प्लॅन्टेशन योग्य ठिकाणी जर झालं, तर त्याचं संख्या व्यवस्थापन करायला पण आपल्याला ऊसामध्ये फायदा होतो. आणि ऊसामध्ये संख्या व्यवस्थापनाचं खूप महत्त्व आहे.
की ऊसशास्त्र काय सांगतं, एका स्क्वेअर फूटला एक ऊस जगतो मित्रांनो. तर जर समजा आता आपण ही अंतर किती आहे, 5.5 फूट अंतर घेतलं आहे, तर 5.5 फूट बाय 1.5 असं जर आपण ग्राह्य धरलं तर 5 दोन्ही 10 आणि ते 1 11. तर 11 डोळे आपल्याला इथं पाहिजे एका जागेवर. समजा 1.5 फुटावर आपल्याला 11 ऊस आले पाहिजे, असं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे जर 1.5 फुटावर आपलं जर लावगण असेल आणि 5.5 फूट जर अंतर आपल्या सरीचं असेल, 2 सरीमधील अंतर 5.5 फूट आणि 2 डोळ्यामधील अंतर 1.5 फूट असेल, तर आपल्याला 11 डोळे इथं एका जागेवर महत्त्वाचे आहेत. म्हणजे 11 फुटवे, एक डोळा उगू का 2 डोळे उगू, त्या बेचीमध्ये आपल्याला 11 फुटवे आले पाहिजे, असं व्यवस्थापन करायचं आहे. मग 11 फुटवे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की संख्या व्यवस्थापन म्हणजे मॅच्युरिटी. जर समजा आपल्याला जर्मिनेशन पूर्ण रानामध्ये झालं तर पूर्ण फुटवे यायला सुरुवात होते 70 दिवसापासून ते 120 दिवसापर्यंत फुटवे यायला सुरुवात होत असते. मग त्या कालावधीमध्ये काय करायचं, आपल्या पूर्ण सरीचं अंतर, हे पूर्ण अंतर त्या धुऱ्यापासून ते ह्या धुऱ्यापासून मोजायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन प्रति फुटवा आणि तर प्रति फुटवा गुणिले 11 असं ऊसाचं गणित मांडायचं आणि किती लांबीची सरी आहे त्याला आपण गुणायचं. जेवढे ऊस येतील तेवढे ऊसाचं व्यवस्थापन आपण आपल्या एका सरीमध्ये करून घ्यायचं. म्हणजे काय होईल की प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्याला योग्य प्रकारे केलं जाईल इथं. आणि प्लॅन्ट पॉप्युलेशन जर योग्य झालं तर अर्थही आपल्याला ऊसशास्त्र जे सांगतं त्या हिशोबानं आपल्याला ऊसाचा प्लॉट हा 100 टनाच्या पुढे घेऊन जाता येईल. ऊसशास्त्र काय सांगतं, एका स्क्वेअर फूटला एक ऊस जगतो. मग आपलं 1 एकरचं क्षेत्रफळ किती आहे, 43,560 स्क्वेअर फूट. तर 43,560 स्क्वेअर फुटामध्ये 43,560च ऊस आपल्याला असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये 43,560 जरी नाही बसले, 40,000 बी भरले, तर 40,000 मल्टिप्लाय एका ऊसाचं वजन 2.5 किलो. 40,000 मल्टिप्लाय 2.5 किलो म्हणजे जवळपास आपल्याला 100 टन प्लस ऊस उत्पादन इथं 1 एकरमध्ये निघू शकतं. पूर्ण हा 1 एकरचा प्लॉट आहे, त्यामुळे इथं आपण व्यवस्थापन तसं करणार आहोत. 100 प्लस टन उत्पादन आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे या शेतामध्ये. तर तुर्तास आता 5.5 बाय 1.5 आम्ही लावगण करून घेणार आहोत. बेसल डोस, पायाभरणी बेसल डोस याला टाकायचा आहे. त्यामध्ये नत्रस, पूरक, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन या संपूर्ण खत अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं व्यवस्थापन इथं करायचं आहे. त्यामध्ये आपण बायोमास्को बॉडी म्हणजेच कंपोस्ट खत, निंबोळी पेंट, करंज पेंट, मवा पेंट, तंबाखूची धस किंवा शेणखत याचं पण व्यवस्थापन इथं योग्य आपण करणार आहोत. तर आपल्या शेतामध्ये पण आपण इच्छुक असाल 100 प्लस टन उत्पादन काढण्यासाठी, तर आपली क्रॉप गार्डलाईन सर्व्हिस आहे, शेतीशाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय, रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून. तर त्या शेतकऱ्यांसाठी नंबर आहे 9623066788 या नंबरवर संपर्क साधा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट.